सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज. अरे काय इथे टाकून ठेवतात काय कळत नाही मला. एक खेळ बिळे. माधवी, अगं ते पेंटसे भेटले होते आत्ता. तर माधवी, कसला विचार करतेय? अगं काल रात्री तू अस्वस्थ होतीस, आत्ताही तू अस्वस्थ आहे. हा चहा तसाच पडलाय. कुठे आहे? कुठेस तू? काय झालंय काय तुला? अहो काल तो फोन आला ना, त्याच्यामुळे मी खरंच अस्वस्थ झाली. बघ, कोणाचा फोन होता तो? ते बोलली नाहीयेस मला तू. त्या मनीषाच्या आईचा. मग आता त्यांचा फोन आला म्हणून एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं तुला? नाही, त्या मनीषासोबत येणार आहेत आत्ता 10 वाजता. हा तर मग येऊ दे ना. त्याच्यामुळे एवढं तुला हादरायला काय झालंय? नाही हो, त्यांनी जे कारण सांगितलं ना, त्याच्यामुळे मी खरंच अस्वस्थ झाली. अरे म्हणजे त्या निखिलला मागणी घालायला येणार असतील ना. येऊ दे ना, मग घालू दे निखिलला मागणी की तुमचा मुलगा आम्हाला पसंत आहे, आम्ही तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहोत. पण मी त्यांना स्पष्ट सांगणार की जोपर्यंत निखिल आमचा स्वतःच्या पायावर उभं राहणार नाही, तोपर्यंत निखिल लग्नाला उभं राहणार नाही. अहो बस. त्यांनी जे कारण सांगितलं ते वेगळंच आहे. अच्छा, मग नकार द्यायला येणार असतील. येऊ दे ना, नकार द्यायला येऊ दे. म्हणू दे त्यांना की नाही बुवा, तो बेकार मिडल क्लास निखिल आहे, आम्हाला नाही चालणार, तर त्याला आमच्या मुलीला विसरायला सांगा वगैरे. चालू दे, देऊ दे नकार. तुम्हीच सगळं बोलणार आहात का? मी बोलू काही? सॉरी, बोल. त्या म्हणाल्या की म्हणजे त्यांना आपला निखिल पसंत आहे, हा, पण पण काय? ते आपल्या निखिलला घर जावई करू पाहतायत. काय? निखिलला घर जावई? हो. अच्छा, बर. म्हणजे तो बेकार आहे, तो मिडल क्लास आहे, त्याला घर जावई करून घेणार. म्हणजे पर्यायानं ते त्याला पोसणार, तो काय बायकोला पोसणार नाही का? हं, असं त्यांच्या. नाही नाही माधवी, मला हे मान्य नाही, बिलकुल मान्य नाही. मला सांग, तुला तरी मान्य आहे का ग? अहो नाहीच झालं ना मान्य, म्हणून तर मी कालपासून अस्वस्थ आहे. विचारच काही करवत नाहीये मला. काय ना, मला एक कळत नाही माधवी, हे श्रीमंत लोक काय समजतात स्वतःला, त्यांचं त्यांनाच माहिती. बाबा स्वतःला फार मोठे समजतात. मला ना कळत नाही की स्वतःला म्हणजे समोरच्याला अस्तित्वच नाही असं समजतात ते. तरी मी तेव्हापासून सांगत होतो की यांच्या प्रेमाच्या फंद्यात पडू नका.
ते ह्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेला आपल्याला कसे बळी पाडून घेतील ना ह्याचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाही. अहो, ते लाख पाडतील बळी, पण आपण बळी पडू तेव्हा ना. माधवी, आपण बळी पडणार नाही, पण निखिलचं काय? असं कसं बोलता तुम्ही? हा, निखिल आपला मुलगा आहे. न. आपल्यासारखं स्वाभिमानी रक्त त्याच्याही अंगात सळसळतंय. सगळं मान्य आहे, सगळं मान्य आहे. त्या पत्कीच्या मेहुण्याचं बघितलंस ना काय झालं ते? ना घरचा जावई राहिला ना दारचा जावई. कसं समजावं तेच कळत नाही मला. बरं, हा आहे कुठे निखिल? ते आवरतोय, त्याच्याशीच बोलायचंय मला. नाही, बोलव त्याला, बोललंच पाहिजे. आता भावनेच्या भरात होकार देऊन बसला ना तर आपली पंचायत व्हायची. बाबा, सगळं ऐकलंय मी. हो, असं काय करताय? चांगली संधी चालून आली आपल्यासाठी. माझी तर काही हरकत नाही घर जावई व्हायला. काय बोलतोयस? बघ बघ बघ, हा बोलतोय. हे स्वाभिमानी रक्त आहे. बघितलंस माधवी? अहो, जरा बिझनेस पॉलिसी म्हणून विचार करा. अरे, लग्न म्हणजे बिझनेस आहे का निखिल? अगं, प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाहीये. आणि अजून किती वर्ष आपण असं मिडल क्लासमध्ये खितपत पडायचं? तिकडे कसा सगळा एकदम असा ऐशो आराम असेल. नोकर चाकर असे पायाशे असतील. मी राज करेन त्यांच्यावर. निखिल, अरे तुला लक्षात येते का? अरे, तू राज करशील का ते तुझ्यावर राज करतील? कळतंय का तुला काही? बघशील तू. बघितलंय म्हणे. सासूबाईंच्या ताटाखालचं मान जर होशील ना तेव्हा कळेल. जरा जाऊन विचार त्या पत्कीच्या मेहुण्याला. कोणाशी कंपॅरिझन करताय? पत्कींच्या मेहुण्याशी? हटाव. अरे हम है, बाकी सब कम है. निखिल, अरे भले भले हुशार घर जावई रडतायत आज. ना त्यांना घरात इज्जत मिळत ना मान. हे काम कर रे, ते काम कर रे, असं नुसतं सांगकाम्या करून ठेवतात त्याला. लक्षात येते का तुला? आई, बायकोसाठी एवढंही करू नये का नवऱ्याने? अरे, तू आत्तापासूनच बाईल वेडा झालायस निखिल. कळेल. मनीषा आणि तिची आई येईल ना इथे, तेव्हाच तुला कळेल. एक मिनिट, लोकांसमोर मला तमाशे नकोयत. तुला जो काही निर्णय घ्यायचा ना तो आत्ता इथे आमच्या समोर घ्यायचाच. बस. अगदी बरोबर आहे. मी तुला घर जावई होऊ देणार नाही. आतला काय? हो, ही जबरदस्ती झाली. मी आता सज्ञान झालोय. मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. काय काय बोलायला लागलायस निखिल? बा, बघितलं कसं तोंड फुटलंय? बघितलंस? अधिकाराच्या गोष्टी करतोय माझ्यासमोर. अरे अच्छा, सज्ञान झालायस. आमचा अधिकार नाही तुझ्यावर अधिकार गाजवण्याचा? ठीक आहे, घे तुला जो निर्णय वाटेल तो निर्णय घे. जा बघ, आले असतील कदाचित तुझेच हितचिंतक. कम ऑन बाबा. ओ, डोंट बी सो नॅरो माइंडेड. हो, निखिल, तुला लक्षात येते काय? तू जरा मेंदूचा वापर करून योग्य तो निर्णय घे आत्ता इथे समोर. मी तुला सांगते. आई, तू सुद्धा आता बाबांसारखं बोलायला लागलीस. ठीक आहे, तुम्ही दोघं एकत्र झालायत, मला वेगळं पाडलंय. अरे, काय वेड्यासारखं बोलतोयस तू? तुला लक्षात येत? जा, दारू भर जा. काय नशिबात वाढून ठेवलंय आपल्या कळत नाही मला तर. म्हणजे माझा अरे, या या. बस, बसा ना तुम्ही. बस. ही माझी आई आणि हे बाबा आणि या मनीषाची आई. नमस्कार, अच्छा, नमस्कार. मी हेमा. काय घेणार? ऑफकोर्स मुलगा. मम्मा, अगं थट्टा केली ग जराशी. अहो, विनोद केला. हा, सगळ्याच बाबतीत विनोद करता का हो तुम्ही? छे छे. माझ्या मम्माचं मनावर घेऊ नका. नाही, मला काय वाटतं आधी आपण विषयाला हात घालूया. गाई आहे का?
नाही म्हणजे गडबड आहे का जायची? नाही नाही गडबड नाही आहे, पण काय आहे की मनातलं एकदा जो बोलून टाकायचं ह्या मताची मी आहे. चांगली आहेत मतं तुमची. आता कुठचं मत मांडायला आलात? बोला ना, बोला. नाही, मला आपलं वाटतं मनीषा आमची एकुलती एक मुलगी, तर ती सतत आमच्या डोळ्यासमोर राहावी एवढीच माझी इच्छा आहे. लग्न करू नका ना. नाही का? अहो मनोहर पंत, विनोद करताय का? नाही काय आहे, माझा स्वभाव विनोदी नाही आहे. माणसाने प्रसंगानुरूप वागावं अशा मताचा मी आहे. पण मला ना विनोद करायला खूप आवडतो. मम्मा प्लीज. सॉरी या बेटा. नाही, मला काय म्हणायचं आहे की आमची मनीषा एकुलती एक, तर ती सतत नजरेसमोर राहावी म्हणून माझा जावई हा घर जावईच असावा. आणि त्या मुलाने नकार दिला तर? काय रे निखिल, चालेल ना बेटा तुला? नाही, तुमचं चालू द्या, मी माझा निर्णय नंतर सांगेन. अहो माधवीताई, आम्ही निखिलला अगदी आमच्या मुलासारखं वागू. आणि काय आहे की आजकाल हिच्या पप्पांचा जो बिझनेस आहे ना, तो इतका प्रचंड वाढला आहे ना की त्यांनाही तो सगळा सांभाळायला भारीच पडतं. तर त्याची त्यांनाही मदत होईल आणि आम्हालाही आधार मिळेल. म्हणून तुम्ही आमचा आधार न्यायला आलात? तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ बघताय. नाही नाही, हा स्वार्थ नाही आहे, फार तर आमची आवड समजा. आवड? हां. ही आवड भयानक आवड आहे. मी थोडं बोलू का? हो बोल ना, बोल. शेवटी तुलाही तुझी मतं असणारच नाही का? शेवटी लग्न तुम्हाला करायचं आहे, आम्हाला काय फक्त अक्षता टाकायच्या आहेत. पण मनीषा, अगदी मनापासून विचार करून सांग, तुला चालेल तुझा नवरा तुझ्या आईकडे आश्रितासारखं राहिलेला? स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं अस्तित्व विसरून तुझ्या इशाऱ्यावर नाचलेला चालणार आहे का? तुला तो आवडेल का? नाही आवडणार मला. पण याला तशी वागणूक देऊ असं का वाटतं तुम्हाला? बरं का बेटा, खूप पावसाळे पाहिलेत आम्ही. अगदी छत्री घेऊनही भिजवणारा पाऊस सुद्धा पाहिला. कारच्या आतमध्ये बसणाऱ्या माणसांना काय ठाऊक तो पाऊस आणि ते पावसाळे. बरं का बेटा, मनीषा आणि हेमा. हां, हेमाबाई, माझा मुलगा तुमचा घर जावई व्हावा हे मला कदापि मान्य नाही. शेवटी निर्णय त्याचा त्यानेच घ्यायचा आहे, कारण तो सज्ञान आहे ना. बरोबर आहे ना? मग निखिल, आता तूच सांग काय ते. आतला निखिल, मी फोर्स करणार नाही तुला, पण जे काही असेल ना ते अगदी स्पष्ट बोल. तू घर जावई झाल्यानंतर हे घर तुला बंद वगैरे असं मी नाही म्हणणार. अरे दोन्ही घरं आपलीच असतील. मला काय बोलायचं तेच कळत नाही. कसं कळेल? कसं कळेल? कारण आजकालच्या मुलांना आयुष्य आरामात राहण्याची, चैन करण्याची सवय लागली आहे ना. मग ते मिळवण्यासाठी ते कोणाचंही दास्य पण स्वीकारायला तयार होतात. आपल्या मुलांवर आपण फाजील विश्वास दाखवतो ना, हेच खरं आहे. काय घ्यायचा तो निर्णय तोच घेईल, आणि जो काय निर्णय घेईल त्याच्यात आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. इतके अलिप्त, कमाल करता हा तुम्ही लोक. का? तुम्ही अशी वेगळीच अट घेऊन आलात, तुम्ही नाही कमाल केली? असो, त्याच्या या शांतपणावरनं मला कळतच आहे तो काय निर्णय घेणार आहे ते. पण निखिल, कुणीतरी फितवलं आई, म्हणून. मी निखिलला फितवलं नाही आणि फितवणारही नाही. नाही म्हणजे कुणाच्या मनाविरुद्ध जायला मला आवडत नाही. मम्माने फक्त हे प्रपोजल मांडले एवढंच. प्रपोजल म्हणा किंवा आमिष म्हणा, बघूया निखिल काय निर्णय घेतोय ते. आणि तो जे काय निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल,
मग त्याचं त्यांनी ठरवावं की तो घर जावई व्हायचाही की नाही ते. बाबा तुमच्या मनाविरुद्ध आम्हाला जायचं नाहीये. हो खरंच. आमच्या मनाचा प्रश्न येतो कुठे? निखिलचं मन महत्वाचं. मुलगा हा आईवडिलांचा आधार, पोशिंदा असतो, आणि तोच तुम्ही न्यायला आलात. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही माझा मुलगा घरजावई म्हणून करून घेतात. उद्या मी सुद्धा तुमच्यासारखाच विचार करू, मला मुलगी आहे, मी सुद्धा घरजावई आणीन. ओ मी ठीक म्हणीन हो, पण तिला ते मान्य नाहीये. म्हणजे काय? आई असून सुद्धा वानझोटे, पण आधार असून निराधार. सून नाही, जावई नाही, काही नाही. जाऊ दे का, काय समजवती त्यांना ते. आणि निखिल काय बघायचं ते बघून घेतील आणि घेतील निर्णय. हो, असं कसं बोलता तुम्ही? मुलीची पाठवणी करायचं हे बरोबर आहे, पण मुलाचीही पाठवणी करायची? अहो किती लांछनास्पद गोष्ट आहे. तुम्हाला कळतंय का? निखिल अरे काय हे? अहो माधवीताई, तुम्हाला वाईट वाटत असेल तर. नाही नाही, वाईट म्हणजे काय? आम्हाला आनंद व्हायला पाहिजे का? अहो ऐका हं? माझं. आनंद व्हायला पाहिजे का आम्हाला? अरे निखिल, अरे बोल ना बाबा, तू पण दे काय निर्णय द्यायचा तो, त्यांना पण आणि आम्हाला पण, दोघांनाही मोकळं कर. मामा, मला मनीषाशी लग्न करायचंय कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. नसेल मला नोकरी, असेल मी बेकार, पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझा स्वाभिमान विकलाय. मलाही माझं अस्तित्व आहे, आणि ते कोणाच्याही इशाऱ्यावर नाचणं इतकं निश्चितच तकलादू नाही. त्यामुळे मी घरजावई होणं हे जसं माझ्या घरच्यांना पसंत नाही, तसंच ते मला देखील. अरे निखिल, एक मिनिट, माझं अजून बोलणं संपलेलं नाही. तुमच्या श्रीमंतीचा रुबाब दाखवून, प्रेमाने इमोशनल ब्लॅकमेल करून तुम्ही मला घरजावई करून घेऊ शकत नाही. मनीषाला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना, तर तिला आमच्या या घरातच येऊन राहावं लागेल. आम्ही जे काही खातो तेच खावं लागेल. आणि हो, मी जेव्हा माझ्या पायावर उभा राहीन तेव्हाच हे लग्न होईल. स्वप्न पक्षी आकाश बायको मला पोसणार नाही, मी बायकोला पोसणार. कोणी आणि हे आमच्या घरचे संस्कार आहेत. तेव्हा ठरवा, तरी विचार करा आणि मग कळवा. रंगी कोण येत असे हो धावूनी. येते पावला सोबत देव पावलाची गूज. बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज. बोले एकांतात कोण हा तर आतला